जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक कार्यालयात शेकडो चतुर्थ श्रेणी कर्मचारी नित्य नियमाने सेवा देत आहेत। यातील अनेक कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक पात्रता उच्च स्तरावर असून अनेक वर्षांपासून त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही। अशाबाबतचे निवेदन अनेकदा वरिष्ठ स्तरावर दिले असताना ग्रामविकास विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे। अशा मागण्या घेऊन महाराष्ट्र जिल्हा परिषद पदवीधर कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यभरात जिल्हा परिषद कार्यालयासमोर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आले। अमरावती जिल्हा परिषद कार्यालयासमोर सुद्धा शेकडो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। कनिष्ठ सहाय्यक पदाचे सेवा नियम 40-50-10 याप्रमाणे तात्काळ प्रसिद्धी करणे, जिल्हा परिषद परिचर संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांची शैक्षणिक पात्रता नुसार ग्रामपंचायत प्रमाणे त्यांना पदोन्नती देण्यात यावी, ज्या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी दिली आहे त्यांची वेतनवाढीची वसुली थांबविणे, उच्च न्यायालयाने आदेशानुसार सर्व कर्मचाऱ्यांना थकबाकीसह लाभ मंजूर करणे, 10, 20, 30 लाभांचे थकबाकी तात्काळ प्रदान करण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। या आंदोलनात लिपिक वर्गीय राज्य उपाध्यक्ष पंकज गुल्हाने, कार्याध्यक्ष विष्णू घुगे, राज्याध्यक्ष अतुल मुडे, राज्य सरचिटणीस PN गोरले, राज्य उपाध्यक्ष गौतम सरकार, राज्य महिला संघटिका प्रीती दिवान सह अनेक कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।